संकट झाले पूर्ण. मग माझं परत आज त्रास झाला तो ते तुला माहिती आहे. काय झालं डोकं? त्याच्यामुळे ते टेन्शन अजून हे झालं, माझा मूडच खराब झाला. काय नाही बघा, ते 3 महिने फक्त पाळ, सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे. लिव्हिंगच्या ठिकाणी मी गेली इंटरव्ह्यू द्यायला. ते मॅडम मी 20,000, पण मी तिला घरी येऊन मी तिला सांगितलं या मॅडमला पण 22,000. पण ते मी विचार करून आज काय ते सांगणार होते, तर अजून माहिती नाही. मी बघून कामावर आलो. त्याच्या अगोदर मी अर्बन कंपनीमध्ये गेली होती मेडसाठी, हॉस्पिटलसाठी. मग ते व्हिडिओ बघून की मला ते का पटलं ते जास्त आहे. पण काल मी ना तिला एका व्यक्तीला मी फोन केला की बॉडी मसाजसाठी चालतं का तिथे म्हणजे वयानुसार. तर ते बोले ते 40पर्यंतच घेतात, 40च्या वरती घेत नाही. पण ते बोले की मी सरांना विचारून बघतो. पण त्या अजून त्या माणसाचा का फोन मी लावला फोन, पण त्यांनी का फोन उचलला नाही त्या माणसाने. तर आता प्रश्न लिव्हिंगच्या इथे जाऊ की ते आपण तिथे ते बॉडी मसाजच्या दिवसात 1 किंवा 2च क्लायंट येतात असं. तर तिथे वयाची अट आहे की आता माहिती देतात बॉडी मसाज, त्यांचे पैसे भरायला लागतात, ते तर मला आयडिया नाही त्याच्यामुळे. बाबू माहिती परमनंट आहे का लिव्हिंगच्या इथे. आणि आई त्याची मी ना रेनकोट शोधत होती, पण मला भेटला नाही. पण मिस्टरांनी ना मी आसन आहे ना ठेलीमध्ये ठेवलेले आणि ते टपामध्ये ठेवले आसन. तर ते टपामध्ये मला वाटलं की टपामध्ये असेल, तर शोधाशोधमध्ये ते थैलीला त्यांनी मिस्टरांनी हात लावला. थैलीला जर हात लावलं तर चालेल का आसन? फक्त थैली नाही ना? थैली, पण थैलीच्या आतमध्ये आसन ठीक आहे. चालेल ना? आता ते तुला प्रश्न झाले जाऊ दे, असं आजार त्याचा काय प्रॉब्लेम तर नाही ना? काय नाही ते होईल. आणि ते मला आणि हे माझे सर्व टेन्शन घेऊन माझा दिमाग खराब होतात. माझी एक तर कामं पण पूर्ण होत नाही, काय नाही, दिमाग अजून खराब होत चालले. काय नाही, हा सगळं होईल. काम थोडं 3 महिने फक्त होऊन दे, पूर्ण सगळी तुझी कामं होतील. ठीक आहे.